कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री रामचंद्राय नमः। श्रीराम मंडपात आला चहुवरा समवेत जनकाशी आल्हाद भोवताला दशरथ ऋषीयुक्त श्रीराम जय राम राजा रामचंद्र भगवान की जय। श्रीराम मंडपांत आला चहुवरा समवेत जनकाशी ऋषीयुक्त संसार भवव्यथा कथा ऐकता या प्रतिमेचा परमोच्च सुख सोहळा म्हणजे रामकथेमध्ये स्नान करून तीर्था त्याचं प्राशन करून अगदी अमृत याचा विस्तार प्रसार करण्याचं जे महत्वपूर्ण या कलियुगात कार्य करीत आहेत ते आमचे सर्व ऑनलाईन साधकवीर त्यामध्ये गरजेच सरांनी प्रारंभ केला आणि आमचे सानप सर इत्यादी सर्व विभागातून त्यांना सहकार्य मिळत आहे। विशेष आज आनंद वाटत आहे की आपल्या इथं मोठे गुरुजी अक्षराज वाचण्यासाठी सेवा करीत आहेत आणि माझं भाग्य असं आहे की संभाजी महाराज माझ्या पुढेच आहेत। आमचे बंधू देखील या ठिकाणी आणखी सर येत आहेत येणार आहेत काही बदमे सरही येणार आहेत शिशुदेव महाराज येणार आहेत कदम सरही येणार आहेत सर त्यांना येत आहेत। तरी सर्व श्रोतेजन सज्जन मायबाप बंधू भगिनींच्या चरणी मी विनम्र अभिवंदन करतो। कथेचा विषय असा आहे रामचंद्र प्रभूच्या पाणीग्रहणाचा सोहळा आणि हे सर्व विवाह संपन्न झाले होत आहे आणि लग्न मंडपामध्ये रामचंद्र प्रभू येत आहे विवाह सोहळ्यासाठी आल्यानंतर ते सुख सोहळा सोयी नाही अशी जनक राजाने व्यवस्था केलेली आहे। त्याचं निरुपम्य अनुपम्य स्वरूपामध्ये नाथ महाराज खुमासदार त्यांच्या भाषेमध्ये वर्णन करतात काय माझी वाणी मानील संतासी सर्व मायबाप शेवटी जणांनी माझ्या मतीला येईल तसं पुष्प मी परमात्म्याचे चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करीत आहे ते प्रभूच्या चरणी समर्पित करीत आहे। ते सर्वांनी अत्यंत प्रेमानं घ्यावं आणि अगोदरच सांगतो जे अनावश्यक आहे ते माझ्याकडे द्यावं। मी प्रभूच्या चरणी पुन्हा प्रार्थना करीन प्रभू हे सर्व तुम्ही दिले ना टाकावं त्याचं तुम्ही सोनं करा अशा प्रकारचा भाव या ठिकाणी प्रथम चरणी व्यक्त करतो। बोला जनके दिला सन्मान गाद्या पडगाद्या वनासना मृदुलिया ओटांगण ऋषी संपन्न सभेशी जनक राजानं सर्व व्यवस्था मांडली गाद्या पडगाद्या अहो काय राजाच्या घरी आहे तर गमतीची गोष्ट असं आहे राजा असून परमात्मा अनेक देहाचं पालन करीत असताना देखील आपलं देहभान विसरून परमात्म्यामध्ये चित्त सदैव अखंडित ठेवतो हा तो विदेह जनक राजा काय भाग्य आहे महाराज त्याचं परमात्मा रामचंद्र याचा जावाई आणि जावाई कसा भेटेल कोण भेटल हे सारखं बापाला काळजी असते ना दादा। आणि हा विवाह सोहळ्यामध्ये बापाचा जो घर आहे जे आधास आहे जो सायास आहे तो या ठिकाणी दाखवत आहे आणि सर्व तो परी यथोचित मधुपलकाचे विधिविधान
चारी पुरुषार्थ चौहाई जाण त्यावरी समाधी सुखासन वरासन चौघासे सवय म्हणजे चौरंग आहे. चौरंगाला 4 असतात ना पाये. ते पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि त्याच्यावर हे 4ही वर आरूढ होणार आहे. अशा प्रकारची सर्व मनोरम अशा प्रकारचं दृश्य दिसतंय. पाहिल्या वेद लागावे, डोळ्याचे धनी न पुरी अशा प्रकारचं दृश्य त्या ठिकाणी. सदोदिता आवाहन अधिष्ठानासी असण कर्मरहितासी अचमान अक्षरणा चाळण अक्षरणा. वास्तविक पाहता परमात्म्याला कोणतं कर्म करायची गरज आहे का? नाही. परमात्मा परमात्मीच आहे. परंतु हे सर्व करतोय की परमात्मा करायची गरज नसताना करतात. संतांना गरज नाही लोकांची सेवा करायची तरी ती करतात. कारण लोकांनी ते केलं पाहिजे. लोकोपचार वाढला पाहिजे. रामचंद्र प्रभूचा अवतारच मनुष्य रूपामध्ये याच्यासाठी आहे. देव स्थापावया आणि जपते भक्ता द्यावया मोक्ष सिद्धी मनुष्य लावावा सुबुद्धी श्राम त्रिशुद्धी अवतार. म्हणून सर्व लोकांनी पाणी ग्रहण सोहळ्यामध्ये कशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे, कसा मान राखला पाहिजे. जरी कर्मकांड वाटत असलं तर त्या कर्मालाच धर्म कांड करून ब्रह्मांडनायक परमात्मा त्याचं सुख आहे ना हस्तगत केलं पाहिजे. ते जगाला मिळालं पाहिजे ना. त्या लोकोपचारासाठी श्रीराम भूषण भूषण त्यासी अलंकार आभरण निरावरणासी प्रावरण सर्वगता आगमना वाहनिक. सर्व व्यापक आहे. मग त्याला आवरण कशाचं आहे? निरावरणासी प्रावरण. त्याला वस्त्र कशाचे, कशासाठी? म्हणून इतका व्यापक परमात्मा आणि त्याला वेद सांगतात ना कसा आहे? अव्यय आहे. कसा आहे परमात्मा? मग एवढा जरी सर्व असला तरी त्यानं हे करायची गरज नाही. म्हणून रामचंद्र प्रभू म्हणतात माझी आजन्म जन्मनी अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे परम. म्हणून परमात्मा कर्म कोणतंही कर्मबंधन केला नाही. परंतु तोच स्वतः कर्मबंधनामध्ये पडलेला दिसतो पण तो नसतो. दिसतो तसा तो नसतो. त्यालाही पत्नी दिसते, त्याचाही प्रपंच दिसतो. अरे पण सगळ्याचे प्रपंचाचं निष्कामतेने परमात्मा त्याचं अवलोकन करून त्यांना सद्बुद्धी देण्याचं कार्य करतो ना. मग त्याला कशाचं कर्म, कशाचं कर्म बंधन नाही? तो मनुष्य असा आणि का तरी आवडे परी मनुष्यत्व तयार करे. जैसे चला माझी न पुढे भानुगे असा तो परमात्मा आहे. आणि म्हणून नवल त्याच आहे की तो तसा आचरण सहदासी पाठीपोट अखंडासी वस्ती पीठ निशब्दा शब्द स्पष्ट निरंतरा अंतरपट लग्नार्थ धरीची. निशब्द असून शब्द प्रगट, निर्बंध असून बंधन दाखवते. परमात्म्याची लीला आहे. हे रामचंद्र प्रभूचं चरित्र आहे. हे अगोचर स्वरूपाचं आहे. हे गुह्यतम आहे. हे रामचंद्र प्रभूच्या अवताराचं प्रयोजन आहे बरं का. परंतु सज्ञान श्रुती संत त्याला ओळखितात
आणि मग ओळखीला हाडी असं आहे ना ते धर्म संसारी होते. म्हणून संसार सुखी करायचा असेल रामायण सांगतात नाथ महाराज काय भाग्यवान आपण आहो रमंती योगिना यस्मनी श्रीरामा. अहो योग्यांना रममान करतो याच्यात नवल नाही. संसाराच्या धक्काबुक्कीमध्ये सतत अस्थिर राहणाऱ्या मला देखील स्थिरता आणि समाधान देण्याचं सामर्थ्य या ग्रंथाचं. खरं सांगू का आमचे अनुभव आम्ही बिल आहोत. अहो किती आम्ही धक्काबुक्कीत असताना हा योग आणला की ऑनलाईन भावार्थ रामायण आणि त्याच्यामध्ये प्रभूची कथा आहे विशेष. आता ही ऑनलाईन जर दुसऱ्या कुणाची कथा असते काय रस आहे महाराज. त्या सर्व कथा येतात बाकीच्या सर्व बाता येतात. म्हणून कथा त्रिवेणी संगम ही रामचंद्र प्रभूची कथा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचं तो चरित्र दाखवतो. श्रीराम परब्रह्म स्वतंत्र तो ही धरी ब्रह्मसूत्र वेद विधानाचार श्रीरामचंद्र प्रतिपाळी. आणि सर्व प्रतिपालन परमात्मा करतात. सर्व काही आचरण करून दाखवितात नुसतं सांगत नाही. म्हणून देवाने हे सर्व केलं. नाहीतर काय कर्मकांडाला कंटाळून याच्यातल्या काही अनावश्यक गोष्टीचा तिटकारा त्या लोकांनी अनेक धर्मामध्ये केली आणि अनेक धर्मांमध्ये जाऊन देखील त्यांना काही विशेष काय भक्ती मिळाली नाही महाराज. म्हणून हा धर्म असा मार्ग रामचंद्र प्रभू चोखट स्वरूपाचा आहे. मार्ग दावून गेले आधी जे रामचंद्र प्रभूचा पंथ आहे त्याच पंथाने संत जातात आणि पुढे आम्ही जाऊन रामचंद्र प्रभू अशा प्रकारचं असो हा अगाध परमार्थ जनक आला मधुपकार्यार्थ त्याचा जाणोनी भावार्थ श्री रघुनाथ अंगीकारी. लग्न मंडपामध्ये सर्व गजबजलेला आहे. सर्वांचा आनंद द्विगुणित होतोय. सर्व जणांचा उल्हास आहे आणि राजा जनकाचं विशेषत्व याच्यामध्ये आहे. कधी रामाची पूजा करायला भेटते. पूजा करण्यामध्ये उत्कंठित असणारा राजा जनक रामचंद्र प्रभूचं मधुपर्क पूजन करण्यासाठी तत्पर आहेत. सावधगिरीनं सरसावले. सर्व समता समान तेचे श्रीरामासी आसन आशा नैराशासी अर्घ्यदान तेने श्रीचरण समर्घ्य झाले. समसमतेनं आशा निराशाच्या विरहित पूजा करायची आहे. म्हणून माऊली म्हणतात ना तया सर्वात मता ईश्वरा सोकर्म कुसुमाची या विरा पूजा केली होय अपारा तोषाला. परमात्मा कशाला संतुष्ट होईल. आशा रहित म्हणून भक्तावर नेहमीच परमात्मा संतुष्ट का असतो. गेली आशा पास निवार कारण ते नैराश्याला प्राप्त झालेली आहे. जे जे या संसारामध्ये उदास आहे म्हणण्याऐवजी ते देहावर देहरूपी प्रपंचामध्ये उदास आहे. जो या देहावरी उदास ऐशिया परी उखिता जैसा बिडारे पैसला आहे. तो राजा जनक अशा स्वरूपाचा आहे. म्हणून समतेच्या तत्वावर समतेवर आरूढ झालेला समत्व चित्ताची हे सार झाले. म्हणून हे सगळं सारमय जीवन जगलेला आहार टाकून दिलेला तो जनक राजा आहे ना. अशी पूजा करण्यासाठी वाद्यार घ्या लागे तीर्थ
त्रिगुण त्रिवेणी गुणातीत चैतन्य प्रवाहे पुनीत यथोचित चितगंगा म्हणून ज्याचं चित्त आहे ना गंगेसारखं यथो चित्त चितगंगा गंगेत तीर्थ आहे बरं का? परंतु महाराज आपल्या मधल्या गंगेत तीर्थ कसलं आहे माणसाचं शुद्ध मन निश्चळ मन हे तीर्थ आहे तीर्थम परम की सुमनो विशिष्टम हे आद्य शंकराचार्य सांगतात ना चित्त आहे चित्त जैसे गंगा बर आणि तो अशा स्वरूपामध्ये रामचंद्र प्रभूची पूजा करण्यासाठी जातात म्हणून तो त्रिगुणातीत असणारा परमात्मा आहे त्याला कोणतेही गुण नाही खरं जर पाहिलं रजसत्व तमा अतीत असणारा आहे अहो त्याची पूजा कशी करावी बघा कोणत्या स्वरूपानं करावी परमात्म्याला कोणती पूजा आवडते हे सगळं ज्ञान आहे त्याच्या जनकाला आणि अहो ज्ञान असू नसू चित्त ज्याचं शुद्ध झालं ना बस त्याचं कसलंही आहे ना परमात्म्याला आवडतो बरं का किती आवडतो देव म्हणतात बहु आवडशी जीवापासून या कारण तो भक्त म्हणतो मलाही फार जीवापासून तू आवडतो ना परमात्मा असा अन्योन्य समज सुमेधा झाले उदक चरण प्रक्षाळे विदेह जनक तळी तीर्थे सकळी काली आवश्यक चरण तीर्था सुमेधा पत्नी आहे भाग्यजनकाचं एकच आहे 1200 पत्न्या महाराज जनकाला वाचण्यात आलं पण त्याच्यामध्ये शुद्ध पतिव्रता सुमेधा आहे आणि सुमेधा रामचंद्र प्रभूचे चरण प्रक्षाळू लागले अत्यंत प्रेमाने अत्यंत उल्हास अहो खरं जर पाहिलं तर प्रेमानं चरण कसे धुवावे डोळ्यातल्या अश्रूने ज्याचे चरण धुतले जातात ते प्रेम गंगा ज्याच्यामध्ये भरभरातून अंतरंगात येते ना ती परमात्म्याच्या चरणाला संतुष्ट करतात बस आणि अशा प्रकारची मधुपर्क पूजा आहे मधुपर्क पूजेमध्ये खरं जर पाहिलं तर आता महाराज जर घरी आले संभाजी महाराजांना अनुभव आहे दही दूध मध हे सगळं त्या ठिकाणी त्यांची पूजा करायची असते परंतु ही पूजा काय विशेषच आहे हो असली पूजा ऐकली आपण आणि ही पूजा साक्षातपणे ती सुमेधा करू लागली बस सुमेधाचा भाव श्रीरामाचे चरणा तीर्थ सेविता तीर्थे होती पुनीत सुरनार सिद्धाले ते लग्नी रघुनाथ पहावया अहो ते लग्न सोहळा पाहण्यासाठी पंतप्रधान मुख्यमंत्री आले स्वर्गातून सुरवर लोकांची दाटी झाली विमानाची दाटी पुष्पांचा वर्षावर अहो तो सुख सोहळा तिकडे नाही फक्त या वैकुंठामध्ये आहे आणि ते रामचंद्र प्रभूचा अनुपम्य सोहळा खरं जर पाहिलं तर 16 संस्कारापैकी पाणीग्रहण सोहळा म्हणजे आपण त्याला विवाह सोहळा म्हणतो फार महत्वाचा कारण या संस्कारातून अनेक संस्कार घडलेले जाणार आहेत संस्कारित भूमी होणार आहे शीलवान गुणवान पुण्यशील पुत्र आणि संतती या देशाला फार मोठी देण लाभणार आहे अशा प्रकारचं आचरण आहे ते प्रभूच आहे आणि म्हणून अशा प्रकारची पूजा ही ती सुमेधा करू लागली त्याचं वर्णन आत्मा सुमेधा शुद्ध निज जीवन घाली श्रीरामासी अचमन 24 नामासी संपूर्ण सर्वोपशमन कर्माचे मग त्यावेळेस
रामचंद्र प्रभूने आचमन घेतलं. कारण प्रेमानं दिलं ना घ्यावं वाटतं. प्रेमाशिवाय भजन नाही, प्रेमाशिवाय संसार नाही, प्रेमाशिवाय परमार्थ तर नाहीच नाही. कारण प्रेम हे जगात फार मोठं परब्रह्म आहे. तोच तत्व आहे, जे आहे ना तोच परमात्मा आहे आणि त्याचीच ही सत्ता आहे. आणि प्रेम देणं ही परमात्म्याचीच कृपा आहे. प्रेमाशिवाय बाकी सर्व निरर्थक आहे. म्हणून अशा प्रकारचं प्रेम सुमेधा देते आणि जनक राजा या ठिकाणी देऊ लागले. परब्रह्म परब्रह्मेता अधिष्ठात्रा त्याशी ही देती परब्रह्म सूत्रा मान देत वृथा चारा श्रुती व्यवहारा संरक्षी संबंध बापाच्या बापाचा बाप किंवा होणार ब्रह्मांड नायक जगदीश परमात्मा वृद्धोपचाराला मान देतो. वृद्धांचा मान, ब्राह्मणांचा मान, माता पित्यांचा मान करतो. आणि हे जर ज्या कुटुंबात आहे, ज्या देशात आहे, ज्या राज्यात आहे, ज्या विश्वात आहे ना जगात, तेच खरं अर्थानं स्वर्ग होऊ शकते. बस. नाहीतर काय स्वर्गाच्या कल्पना आहेत बाकीच्या. महाराज सांगतात पहिला स्वर्ग सुंदर काया, दुसरा स्वर्ग धर्म में माया, तिसरा स्वर्ग पतिव्रता होणारी, चौथा स्वर्ग पुत्र हो आज्ञाधारी. परमात्मा देखील आज्ञाधारकपणा ठेवतो. ही परमात्म्याची खासियत आहे. म्हणून तर परमात्म्याला भजावं. तो अशा प्रकारचं श्रेष्ठत्व या ठिकाणी करतो, जे की जगाला शुद्ध सुमाने चिद्रत्नाति दिव्य भूषणे भावे कुजले चौघा कारणे परिधाने पितांबरे. चौघाही वरांना अति भावाने पूजन केलं आणि त्याला उंचे वस्त्र दिली. का? कारण पूजा ही भावाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून भावे न देव कलया नरेंद्र, भावाशिवाय देव नाही. हे वेद सांगतात, सर्व सांगतात, परंतु तो भाव उपजला पाहिजे बर का. याच्यासाठी निष्काम स्वरूपाचं जीवन गेलं पाहिजे आणि सेवा तशी घडली पाहिजे. ती जनकराजाची आहे, ती त्या मिथिला नगरीचं वैभव आहे आणि अशा प्रकारची ती सुमेधा सेवा. उदक घाले तामुळात शाखा पल्लवा टवटवीत देवी पूजिल्या श्री रघुनाथ सालंकृत बंधोचारे. महाराज हे परम पूजेचं कळालं पाहिजे. आपण बऱ्याच जणांना प्रसन्न करण्यासाठी कोणाकोणाची गोडी गावे, कोणाकोणापुढे करावं महाराज करीत करीत सगळं आयुष्य दिवसासारखं डुकून जात. अंधकार हातामध्ये येतो, काय हाताला लागत नाही. परंतु परमात्म्याला आपल्याला जर प्रसन्न करून घेतलं तर बस सगळ्यांची पूजा पावली. म्हणून माऊली दृष्टांत देतात. महात्मारांनी दृष्टांत दिला, मूळ सिंचने सहजी शाखा पल्लव. मुळाला पाणी घातलं, सगळे फुलापर्यंत, शाखेपर्यंत, पानापर्यंत सगळ्यांना ते फुलवून टाकतो, सुखावून टाकतो. म्हणून जाऊन डोक्यावर पाणी टाकायची गरज नाही झाडाच्या. बस. आणि म्हणून ही सेवेचं वर्म आहे, ही पूजेचं वर्म आहे. ती सुमेधा त्या ठिकाणी करू लागली. रस स्वाद रसना घोटी तेने इंद्रिया पुष्टी स्तुती स्तुष्टी राम पूजिल्या जग जेठी बंधू त्रिपुटी संपूजन. त्याच्यामध्ये लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न आहे, त्यांच्या पूजेचं नाही, पण रामाची पूजा आहे. कारण राम पूजला ना ती संतुष्ट आहे. त्यांचं किती उदारता आहे.
आणि म्हणून जसं की भूक लागली किंवा जिभेला अन्नाची चव लागली, मिष्टान्नामध्ये रस वाटू लागला ना, सगळे इंद्रिय तृप्त होतात. मग माणसं म्हणतात जीभ लय चटका लावायली या, पण मावळ इथं वर्णनाच फार नाही. चव लागली ना, सगळ्या आनंदात इंद्रिय फुलून जातात, फुलून जातात. है का? तशा प्रकारचा रामचंद्र प्रभू खरा रस आहे. आणि रसज्ञ स्वरूपाची जी जीवीची अवस्था आहे ती असली पाहिजे. म्हणून राम रसाच्या चवी आणि आनरस रुची तर ते एकदा रस त्याला लागला आणि त्यानं जे रसाला रस कसा आहे, रस घेऊन घेत रस वाढतो, रस घेत घेत रस वाढतो आणि रस वाढला की पुन्हा खावीशी खादलेची खावी वाटते, अशी अवस्था निर्माण होते. तशा प्रकारची रामपूजी मुख्य स्थाने अग्नोकरण तेने सुखी देवा ब्राह्मण देवी पूजिल्या रघुनंदन चौघे गणा सपुंज. आता विधी कर्म करीत असताना अग्नी अग्र जो आहे, अग्रपूजेचा मान म्हणतात ना, काही काही लोक अग्रपूजेच्या मानासाठी घुसतात, पण तसं नाही. अग्रपूजा केली ना, अग्निहोत्राची अग्रपूजा, अग्नीची अग्नी समजायला सगळ्या पूजेचा प्रथम मानकरी अग्नी. अग्नीची पूजा केली की बाकी सगळे संतुष्ट होतात. मग बाकीचे तर पूजेची काही आवश्यकता नाही, ते समाधान व्यक्त करतात. एका मनाशी संबोधन तेने इंद्रिया समाधान तैसे अधिष्ठान रघुनंदन तेने बंधू आपण संतुष्ट. सर्व इंद्रिय समाधान होतात. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून मन हा जसा इंद्रियामध्ये राजा आहे, राजा पूजला की खरं नियमानं प्रजेनं समाधान मानायला पाहिजे. पण राजाही तसाच पाहिजे, वाईट जरी वाटत असला पण तसाच पाहिजे. जसं मन वाईट जरी वाटत असलं तर मन हेच परमात्म्याला मिळवून देत, त्याचीच ताकद ती आहे. म्हणून तो मन इतका श्रेष्ठ आहे इंद्रियामध्ये. म्हणून परमात्मा म्हणतात इंद्रियामधलं मन ही माझी वृत्ती आहे. आणि तर ते मन एकदा संतुष्ट झालं, सर्व इंद्रिय संतुष्ट होतात. मधु एकत्रता घातले चौघाची हाता विदेहाच्या निज भावार्था श्री रघुनाथा ती प्रीती. सर्वांचं पूजन पावलं आणि रामचंद्र प्रभूच्या अति प्रीतीमुळे हे सगळं होते. प्रीती सगळीकडे आहे, पण अति किती आहे याला महत्व आहे. पण किती प्रेम करावं, अति प्रेम करावं. कोणावर करावं, परमात्म्यावर करावं. परमात्मा म्हणजे कोण आहे, आपण आपल्यावरच करावं. या जन्मावर या जगण्यावर प्रेम करावं. कारण आपल्यातला आत्मा आहे ना, तोच आहे, तोच सद्बुद्धी देणार आहे आणि तोच सर्व काही करून घेणार आहे. परमार्थ असो की काही असो, सर्व त्याच्या सख्येनं चालणार आहे. तो आपल्यातला वेद विधान दधी मधुप्रासी रघुनंदन निष्कर्मासी कर्म बंधन विस्मित जन सुर सिद्ध. लावून पाहतात कसली पूजा चालते. अरे हा परब्रह्म आहे, याला कशाचं कर्मबंधन, याला कशाची विधी आहे, सर्व विधीचा जिनिता तो आहे. आणि म्हणून आश्चर्य त्याच आहे, तो हे करतोय, त्याला करायची गरज नाही. आपण ऐकलं अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्रपती असताना देखील नालीत रुतल्याला डुकराचं पिलू काढायचं आणि त्याला जीवदान द्यायचं. काय गरज आहे त्याची? त्याच्या हाताखाली नोकर नाही, चाकर नाही, त्याच्या
बोलण्यामध्ये सामर्थ्य नाही, वचनामध्ये एवढा दम नाही का, परंतु त्यांनी ते आचरण करून टाकले. म्हणून रामचंद्र प्रभू असा आचरण करून टाकतात. हो का? आणि म्हणून हे आचरण पाहून लोकांना नवल वाटतंय. मग काही लोक म्हणतात मग काय हे ते वास्तू का कळत नाही ना. आईशी लौकिकाची स्थिती नकळे हरिभक्ताची वृत्ती. ज्यांना हरिभक्ताची वृत्ती कळत नाही त्याला हरी कसा कळत नाही ना. परंतु देव असले तरी देवांना ही ज्ञान नाही ना. देवाला नवल वाटतं. कळणं नाही गेलं की जादू वाटते, कळणं नाही गेलं की नवल वाटते, आश्चर्य वाटते. कारण त्याच्यातलं ज्ञान आहे, विज्ञान माहित नाही. सगळेजण देव लोक जनक म्हणे प्रतिगृहेता प्रतिगृहमी म्हणविती रघुनाथा विदेह सोडिलिया अंता प्रतिगृह्यता सर्वांचे. जनक राजा आहे आणि राजा असून विनम्रतेनं म्हणतोय रामा याचा स्वीकार करा. विनम्रता काय, मधला भाव काय, जगाला भाव का लय झालं. सोयाबीन कापसाचा भाव कळते, ती बी जाहीर झाल्यास ती बी दुपारून भाव काय बदलणार आहे लोकांना कळते. म्हणून महाराज परंतु परमात्म्याला मात्र भाव त्याला म्हणून भाव जाणून त्या ठिकाणी स्वीकार करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा मला जगाचं मी सांगत नाही, माझ्या मतीचा जाणून या भाव तो करी भाव. माझा भाव जाणून तुम्ही करा, कारण माझा भाव तुम्हालाच कळणार आहे. म्हणून ते भाव सुमेतेचा जनकाचा संकल्प सांडिता नरेंद्र दधी मधु सेवेता श्रीरामचंद्र सुमेधा घाली तसे पैनीर प्रक्षाळी कर श्रीराम. सुमेधा घाली तसे नीर पाणी टाकू लागला सुमेधा आणि जनक त्याचं प्रक्षालन करू लागले. पाय धुवू लागले. पाय धुणं, पाये मायबापाचे दाबणं किंवा संतांची चरण सेवा करणं याच्यासाठी प्रेम लागत नाही. नाहीतर काय आपण दिवसभर काही काम करलो, किती गाढवासारखी काम करलो, पण साधे हलकी हलकी काम आपल्याच्याने घडत नाही. कारण प्रेम नाही ना. प्रेम हलकं काम आणि जास्त फलदायी काम करण्यासाठी जे प्रेम पाहिजे ना, प्रेम हे परमात्म्याचं देणं आहे बस. आणि ते देणं यांना लाभलं आणि म्हणून त्या ठिकाणी गोडीला गोडी मिळाली. बाप माती विठ्ठल बावली आणि अशी गोडी लागली गोडी महाराज. आणि त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूची सेवेला लागली. सवेची केले शुद्धाचमन सद्गुरु म्हणती सावधान नाही विलंबू व्यवधान वेगे सुलग्न साधा. लगेच सद्गुरु वशिष्ठाने सांगितलं आता मात्र विलंब करायचा नाही. कारण सगळं व्यवस्थित चालताना वेळ का लावायचा, विलंब करता विघ्न घडी. झालं की हो काय घडलं हे बघितलं ना. 14 वर्षाचा वनवास आता रामायणामध्ये आपण पाहतो, ऐकतच आहोत ना. एकच रात्री 14 वर्षाचा फाल्ट पडला. आणि म्हणून सुलग्न लावायचे. आता लग्न तर सगळ्याचीच लागायची बस, परंतु सुलग्न लागले पाहिजे. आणि पाणीग्रहण, पाणीग्रहण म्हणजे काय, अहो एक जण हातात घ्यायला तयार आहे पण दुसरा हातात द्यायलाच तयार नाही. ते म्हणत हात तोडून घेईल, ते म्हणत चालाले महाराज, परंतु प्रेमाचा हात कोणाला भेटतो का, भेटत नाही. बरं लग्न हे आहे ते कसं असावं, त्याला इंग्रजीत मॅरेज ऑफ टू माइंड्स म्हणतात. दोन मनाचं लग्न, दोन मनाचं मधुमिलन, प्रेमाला प्रेम घडलं, प्रेम आचा अमृताचा ओसंडून व्हायला की पाणी ग्रहण आहे. पाणी म्हणलं की आपल्याला वाटतं पाणी घ्यायचं थोडं ते ग्रहण प्यायचं. असं पाणी संस्कृत मध्ये हाताला पाणी म्हणतात आणि ग्रहण म्हणजे स्वीकार. आणि वधूचा हात वराच्या हातामध्ये, वराचा हात
वधूच्या हात श्रीराम समर्पित होणं. बदलिते न पडे पूर्णता पायी पायी मांडे दोन्ही सद्गुरु तोही तोही कडे वरुवाडे कोडे चालविले वशिष्ठ मुनींची आज्ञा आहे महाराज. आता सुलग्न साधारण, कारण घटिका सुमंगल आहे आणि या मंगल प्रसंगी बस गडबडीनं आपल्या सर्व ही सोहळा शिथीला न्यायचा आहे. म्हणून वाडे पुढे म्हणजे आनंदानं सगळेजण त्या ठिकाणी नृत्य करू लागले, जयघोष गौरी हरी सीता सती गौरी हराते सिंपिती शिवाशी श्रीरामाची प्रीती आला लग्नार्थी भवानी भवानीशी भगवान शंकर सहकुटुंब सहपरिवार गौरी सहित आहे. कारण काय प्रेम आहे रामावर, नितांत प्रेम आहे. मग आता विषय असा होतोय, रामाच्या लग्नाला भगवान शंकर पार्वती सहित आले बर का. पार्वती सहित मग भजन करी महादेव. कुणाचं भजन करी? रामपूजी सदाशिव. राम म्हणजे असं काय हे असं दिसण्याचा अवतार समजू नये. राम हे तत्व आहे, आत्मा राम आहे बघा. म्हणून भगवान शंकर रामाचं भजन करतात आणि रामचंद्र प्रभू कुणाचं भजन करतात? भगवान शंकराचं. हे अन्योन्य संबंध आहे. कसे राहतील बरे घरी आले भगवान हारी. अशा प्रकारच्या सोहळ्याचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी माया अंतरपट तिसी श्रीरामे सेवाट जनक निज भाग्ये वरिष्ठ स्वैरा श्रेष्ठ श्रीरामा. म्हणून जनकाचं भाग्य श्रेष्ठ आहे की सोयरा श्रेष्ठ श्रीराम भेटला, सोयऱ्यावर घेतला. सोयरा असा भेटावा ते भाग्य कोणाला लागत नाही ना. अंतकाळीचा सोयरा तो जे जावाई म्हणून भेटला हे नवल आहे, काय भाग्य आहे. आणि म्हणून बघा अंतपट म्हणजे अंतपट म्हणजे मध्ये वधूवर लग्नाच्या वेळेस वस्त्र घालतात ना, पडदा. की पडदा हे अंतपट आहे. मधला पडदा बाहेर दाखविणे आहे का नाही. आणि हे अंतपट दोघांच्या मध्ये आहे आणि हे मायारूपी पडदा आहे. हा विस्तार आहे. ते परमात्म्याशी आपुलकीशिवाय जाऊ शकत नाही. आणि तो सोयरा आता मात्र जनक राजाला भेटला. म्हणून भाग्य श्रीराम नामाचे नित्य स्मरण अंतरपट निवारण त्याशीही अंतरपट जाना धरिते ब्राह्मण वेदार्थी. प्रभूच्या नित्य चिंतनानं त्याच्या स्मरणानं अंतपटाचं निवारण होतं. परंतु त्याच्याही सुलग्नामध्ये ते अंतपट ब्राह्मणाने हे तर खरं नवल आहे. आता रामाला आता कोण माये ज्याच्या ताब्यामध्ये आहे, मायावर ज्याची सत्ता आहे तो अंतपट मध्ये धरतो. दैवी वेशा माया म्हणून ती माया आहे ना परमात्मा बाकीच्याला दुस्तर स्वरूपाची आहे, पण मला नाही. कारण ती परमात्म्याच्या अंकित आहे आणि त्याला देखील तो अंतपट धरला. आश्चर्य वाटलं. सुटावया देवांचे बंधन मुख्य सीताचे कारण तिथे साधावया सुलग्न रवी सावधान घडी राखे. सांगत आहे कारण घटिका आलेले आहे.
आणि सूर्य देखील सावध आहे. कारण सगळं जे घटिका जे मापन आहे ते सूर्याच्या गतीवर आहे. म्हणून सूर्य देखील त्या ठिकाणी आहे आणि तो देखील सर्व लक्ष लावित आहे रामचंद्र प्रभूच्या पाणीग्रहण सोहळ्याकडे. निश्चित वेळेमध्ये सुयोगामध्ये त्यांचं सुलग्न झालं पाहिजे. कधी परताची न लगे क्षण मनती नित्य सावधान सत्य सवेगे चढे जीवन नाही व्यवधान शब्दांचे. घडी घडी सततपणे सावध असलं पाहिजे. कारण घडी घडी काळ वाट पाहिजे. अजून किती राहिले हे सारखी वाट पाहतो काळ. म्हणून प्रत्येक काळ म्हणजे काय प्रत्येक क्षणाला सावध असलं पाहिजे. आता ठरलेलं आहे कोणत्या क्षणाला प्राण जाईल कोणत्या राहील काही सांगता येते का नाही. सावध बेसावध नाही राहिलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात सगळी जण सावध आहेत. रामचंद्रच्या सुलग्न सोहळ्या सांडा चौघींची तावटी महामौनी पाडा मिठी खटिका भरता है उठा उठी रहा निज दृष्टी सावधान. ठेवा निज दृष्टी ठेवा आणि मुक्ती जी आहेत ना तिची आशा सोडा. नाहीतर काय भजन करायला कशासाठी करा मुक्तीसाठी करायला. काही लोक मुक्तीसाठी नाही 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 मुक्तीसाठी भजन नाही. अहो मुक्त्या आंधळ्या होऊन परमात्म्याच्या कृपेने पुढे राबतात. सिद्धीला विषय कोण दया विषय ही अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हा. म्हणून हे सर्व जे आहे ना मुक्तीसाठी नाही. म्हणून त्या सगळ्या त्या ठिकाणी कोणतीही हेतुक स्वरूपाची भक्ती नाही. अशा स्वरूपाने त्या सगळ्या राबू लागत्या. अंतरपट आहे जासी आधी सावध करा त्यासी अक्षर निमेष श्वासोश्वासाशी घडी वेगे सिफरत आहे. घडी भरत आहे काळ जपत सीमा सोहिताचा गौरवा ध्यान राहा श्रीहरीच्या. महाराज काळाचं फार मोठं भूत जबर स्वरूपानं आपल्या मागे लागलेलं आहे. आणि म्हणून कधी भरवसा आहे कोणत्या क्षणाला घेऊन जायला हवं कोणत्या श्वासाला. म्हणून आपल्याला आयुष्य परमात्म्यानं श्वासावर दिलेलं आहे. श्वास तुम्हाला म्हणून श्वासामध्ये त्या परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. अजप जपणी ते मनाचा निर्धार असे. बाबा प्रत्येक श्वासाने त्याचं ध्यान करा. संत सांगतात का भरोसा आईस देह का बिनस जात छिलमाई सांस सांस सुमिरन करो और यतन कछु नाही. म्हणून प्रत्येक सांसाकडे परमात्म्याचं ध्यान केलं पाहिजे. नित्य सावधान सद्गुरु म्हणता हे आपण वचनान द्यावे प्रतिवचन सावधान निज रूपी. तुम्हाला संदेश आहे बाबांनो. कोणाच्या तोंडाला लागू नका रे. शब्दाला शब्द वाढतो. वचनाला प्रतिवचन देता देता निज स्वरूपाचं भान आपण विसरतो आणि आपली जागृत अवस्था निद्रित अवस्था होते. म्हणून चिरंतन जागृत जाणीचं भान जर ठेवायचं असेल तर त्या परमात्म्यावर ध्यान करावं लागतं. याचा विसर पडतो. काळ असाच निघून जातो. 5 पहर धंदे गया 3 पहर गया. काय
एक पहर नाम घेईन मुक्ती कशी. कशी मुक्ती होईल आणि कशाची आशा करता तुम्ही मुक्तीची? नाही होणार. म्हणून प्रतिकार करू नका. कशाचा? बोलण्याला. वाईट बोलला की लगेच त्याला तू कोणता शहाणा म्हणून वाया घालू नको. आपली वाया व्यर्थ वाचा शिणू नये, कारण तुम्ही शिंताल असं नाथ महाराज. ते महामोन हरी तो नित्य सावधान, जासी शब्दार्थ अभिमान, असावधान तो सदा. अभिमान आणि अभिमान ज्याने साडला तो सावध झाला. सावध कोण आहे? नित्य सावध. अभिमान ज्याने साडला तो नित्य सावध सहज राहतो. सावध होण्यासाठी देखील सहज अवस्था आवश्यक आहे. अभिमान मग तो देवच झाला ना. म्हणून अभिमान सांडिता तुम जर पावशी संसामेता, तेव्हा सकळ पापाची वार्ता कल्पांती बाधेना स्पर्शेना. तशा प्रकारचा सहज निर्मम स्वरूपाचा निरंकारी स्वरूपाचा तू झाला ना, मग त्यावेळेस परमात्मा समजतो. अशा प्रकारची अवस्था. जाणिवेचे जाणपण, वचनान देती प्रतिवचन, तेने वचने त्याची दूषण सावधपण, त्या नाही तुमच्यावर परमात्म्याची कृपा आहे ना. तुमच्यावर साधूचा दृष्टिक्षेप पडलेला आहे ना. तुम्ही त्यांच्या भजनात तुमच्या प्रेमामध्ये पात्र आहेत ना. मग तुम्ही प्रतिकार करा. कसा करा? तितक्या पुरता करा. शहाजी जी आपणासी ठावी ते सगळाशी द्यावी. शहाणे आणि म्हणून असं न करता आपल्याला ज्ञान आहे, आपलं ज्ञानही दुसऱ्याच्या कामाला गेलं पाहिजे ना. आपण म्हणतो आपले 2 रुपये कुणाच्या कामाला आले पाहिजे, 2 रुपये चिल्लर आहेत, पण आपलं ज्ञान आहे ना, फार मोठी देण आहे. मग त्याच्यामध्ये ते दिलं पाहिजे ना. त्याचा व्यवहार थोडा झाला. पैशाचेच व्यवहार महत्वाचे आहेत असा नाही विषय महाराज. हे ज्ञानाचा व्यवहार आहे आणि हे समाधानाचा मार्ग आहे. असं जर कोणी ज्ञानी असेल तर त्याचं समाधान सांत्वन करावं. आणि तो जर समय सन्निध लग्न उभय भागी सावधान, अच्युत चिंतने लाखावे मनाती, सुलग्न स्वानंदे. अखंडपणे मन राखणं त्याला सुद्धा. पुन्हा आपलं परमात्म्या बरोबर लग्न व्हावं. ज्ञानोबा एक म्हणतात का नाही? म्हणतात ना, तुका म्हणे मुक्ती परिणली कुवरी, आता दिवसचारी किंवा दुर्लो आंबुला गेला की बाई, ब्रह्माचिका दूध बडी ठाणे. म्हणून त्याच्या बरोबर तोच एक पुरुष आहे. आता किती निशावाला असला तर तो नाही, परमात्माच पुरुष आहे. बाकीचे सगळे नाही, स्त्रीच आहे. म्हणून त्याच्या मध्ये अखंड ध्यान, अखंड चिंतन घडलं पाहिजे. असं घडणं हे सुलग्न आहे. म्हणून सीतेला भक्ती भक्त का म्हणतात? सीतेचं अखंड ध्यान रामाबरोबर आहे. ते तर खरं सुलग्न आहे. हे तर खरा सुयोग आहे. हे तर खरं जीवनाचं सार्थक आहे. राम हे जीवाचं जीवन आहे. पुण्या वचना पूर्णतेचे पूर्णपणा, त्या पूर्णता रघुनंदन निजात्म लग्न स्वयं साधी. याच्यामध्ये ओम बर का, ही आद्याक्षर आहे. हे ब्रह्म आहे. आणि म्हणून यानं
प्रारंभ केला. ओम पुण्य हवाचे, कारण हे अक्षर कसं आहे, ओंकार, ओंकार स्वरूप आहे, तोच ओंकार आहे. म्हणून ओंकाराची ऋषी अक्षरे होती ओंकारेशी, जी उपजत वेदेसी उठली तिनी. म्हणून ओम हे प्रथम वाचक आहे, किंबहुना तोच प्रणव हा ओंकार परमात्मा आहे. आणि म्हणून प्रत्येक ग्रंथाची प्रारंभ किंवा वेदाचा प्रारंभ किंवा कोणत्या ब्रह्मसूत्राचा प्रारंभ ओम अक्षर, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या या स्वरूपामध्ये जसं ज्ञानोबा राय माऊली सांगतात ना, तसा आहे. तसा त्यानं प्रारंभ केला की सगळं सिद्धीला जात, सगळं मंगलाचं मंगल होत. ओम पुण्या मुळीची गोष्टी तेने शब्द विरे प्रणवाच्या पोटी, अंतरपट पिटला उठा उठी, सीता गोरटीवरी राम. असं ओम म्हटल्यानंतर शब्द विरे प्रणवाची, शब्द जे आहेत ना या ओंकारामध्ये सगळे लुप्त होऊन जातात. शब्दाची गजबज गोंगाट आणि गडबड आहे ती लुप्त होऊन जाते. आणि ओमचं अस्तित्व, जी सत्ता आहे, जी सामर्थ्य आहे ते प्रगट होत. म्हणून ओम हा उच्चार आहे ना अंतर्बाह्य पुनीत करतो. आणि म्हणून माणसातील ब्रह्मदेव जे आहे ना, वेदाच एवढं ज्ञान कुठून झालं, फक्त एक मंत्रात एक अक्षरी मंत्र ओम. म्हणून ओम असा जे शब्द काढावर आला आणि तप करायला जे लागलं महाराज, बस अशा प्रकारची जी वेदात निरूपण महाराज ब्रह्मदेव आहे. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरा सिद्धिदा बल्लाळ मुरुडं विनायकं महं चिंतामणि स्थेवरं नेन्याद्रि गिरिजात्मकं सुरवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामरांजन संस्थितम गणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. साईनाथ महाराज. राजा भी मकरोक्मिनी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कोणासम्या देईजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समारपो म्हणे रुखमा पुत्र वडील त्यासी पुसणे कोर्या सदा मंगल सावधान. सुनीताताई. सुनीताताई गळगुंडे घ्या पटकन. त्यांच्या पुढचे घ्या. उशियाले सीता स्वयंवरा सांगते रतराज पूर्ण विजयी लावण्य तेजो हस हाती बाण धनुष घेऊन शोभेवर
नवरागो साविसुत स्वामी सज्जन नृपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. सावधान विष्णुसी कमला शिवासी गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सागरासी सरिता तरुसी लतिका चंद्रा जशी रोहिणी रामासी जनकात्मजा प्रिय जशी चतुरानना सावित्री तैसी वधू साजिरी वरितसे हर्षे वरासी आता वधूवरे चिरंजीव सावधान. सावधान रामे त्र्यंबक चापवड निबळे मोडोनिया ताकिले पुष्पांचा वर्षावदेव करीती त्रैलोक्य आनंदले सीताये उनी माळ गलिती गळा सर्वस्वही अर्पिले जावाई जनकेची रघुवीरा कोर्या सदा मंगलम शुभ लग्न चिरंजीव सावधान. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासूर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जय समुद्र सरिता कोर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान. सावधान माचा हा कोण आहे समोर घ्या पटकन. पर्यंत लेकृती त्रेतीवा मन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे अवतार साठ मग तो द्वापारीचा आठवा श्रीकृष्ण कली माझी बौद्ध नववा कलंकी पुरे दावा वधूवर चिरंजीव सावधान. हा कोण आहे पुढे घ्या पटकन. सीतारामा पती
पती दिस सजगती चंद्रा प्रति रोहिणी सावित्री पती सत्यवान जगती नारायणा लक्ष्मी घाली रुक्मिणी महालिका सुकरे त्वानंद बंसीधरा तैसे शोभे सरस्वती गणपती कुर्याक्षदा मंगलम शुभमंगलम सावधान. आता शेवटची मंगलाष्टिका होईल. आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वाघरा गृहात के मधुपर्क पूजन करा अंत पटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करा उभी वाजंत्रे बहुगल बलान करणे लक्ष्मीपते मंगलम कुर्यात सदा मंगल शुभमंगल सावधान. वद सावधान समयो साधा समीपी असे भावेश गुरुचे पदांबुज धरा चित्ते स्मरा साजरे दो पक्षी कुलदैवता धोरा पुर्या सुमंगल सावधान. नयनी नयन सुलग्ना एकची झाले देखणे पण प्राणपती वरिता पूर्ण प्राणे प्राण एक झाले. रामचंद्रपूरच्या पाणीग्रहण सोहळ्यामध्ये आपण या वर्षी सर्व उपस्थित आहात हे परम भाग्य आहे. सुंदर मंगलाष्टिकांचं नियोजन केलेलं आहे. सुंदर आवाज आणि सगळ्यांचा भावही तशा स्वरूपाचा सुंदर आहे आणि सुलग्नामध्ये सगळंच आहे. सुंदर ते भावी देवतरी तसं आपलं हे ध्यान सुंदर आहे आणि आपलं ध्यान सुंदर असणं त्या परमात्म्यावर घडणं हे तर खरं सुलग्न आहे. असं झाल्यास काय घडलं महाराज? बस जिकडं पाय तिकडे पांडुरंग पांडुरंग एकच परमात्मा दिसू लागला. आसनी दैवी शिरणी रामा बिन दिसे ठेला त्रिलोक्य व्यापुनी दशाननी अति विस्मय. अहो राजा रावणाला देखील आश्चर्य होतंय. ध्यान लागलं की सुलग्नाचं लक्ष. वशिष्ठाच्या लग्नाक्षता एकात्मता पंचभूता श्रीरामे वर्णिशिता एकात्मता निज लग्नी. अहो देवाला वराला सगळेच तयार आहे.
देवाचा आपला स्वीकार केला पाहिजे ना. वा 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 वा. काय भाग्य सीतेचा आहे. रामचंद्र पती सारखा पती. हे अशा प्रकारच्या सुख सोहळा तिने भोगत आहे. एक अवयवे एक अवयव एक झाले सीता राघव एक झाले जीवभाव लग्नापूर्व वरिष्ठ वशे वरिष्ठ चिन्ह वेगळे दिसू लागले. चिन्ह उमटती अंगी शकुना प्रत्येक अवयवामध्ये राम संचारला. काय महाराज, पण रामाची दिव्यता ते इंद्रिय भोगू लागली. ही शक्ती या इंद्रियामध्ये आली. बाकीची इंद्रियाची विशेष शक्ती संपली. सीतेची निजमाथा श्रीराम झाली लग्नाक्षता तोची हस्त पावे सीता सुखरूपता स्वानंद हस्त पावे सीता तोच हात बरा प्राप्त करून घेतला. हा सीतेचा अधिकार लग्नाचा आहे. पाणी गृहिणी रघुनाथा पावोन्याजी सर्वथा क्रिया पार्श्वल समस्ता निष्कर्मता श्रीरामे कास याने खंडेल हे कर्म म्हणून श्रम वाटत असे. तशा प्रकारे सर्व क्रिया पारुसल्या पावळ झाल्या. आता निश्चिंत झाले. आता समाधान झालेली. अर्धनारी नटनटेश्वरी पुरुष तोची नारी श्रीराम ही तैशात परी सीतावरी निजात्मता शरीर तसे रामचंद्र देवी श्रीरामचंद्र अभिन्नाकार अभिन्नत्वे अशी सीतेमध्ये अभिन्न झाली. श्रीराम स्वयं चैतन्य मूर्ती सीता तवतेची चक्ती लग्न लागले एकात्मप्रीती चित्रोक्तीच ज्ञानाची शक्ती म्हणलं की सिद्ध आहे. अशा प्रकारचं अनुपम्य सोहळा या ठिकाणी पूर्णत्वाला आला. सीतेने वैला श्रीरामचंद्र उर्मिलेने वरिला सौमित्र मांडवीने वरिला भरतवीर शत्रुगुण शूर श्रुत कीर्तीने अशा प्रकारच्या विवाह सोहळा संपन्न. चौघी कन्या चौघेवर लग्न लागले सविस्तर बहुरे शोभती मनोहर जय जयकार काय त्यांची शोभा आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं तेज काय आहे. पाहिल्यानंतर डोळ्यांना पाहतच राहावं वाटतं. अशा प्रकारचं जीवाला आराम देणार ते दृश्य आहे. ऋषी करीती जय जयकार सुमने वर्षत मंगळ तुरांचा गजार न दे अंबर कोंदने नाद दुरून गेला. तो नाद सगळ्यांना हर्ष झाला. सानप महाराज
या सुरी ठिकाणी सुचिवून सेवा करीत आहेत आणि आमचे परमपूज्य शिष्योदी महाराज या ठिकाणी वाचनाची सेवा करीत आहेत. फार सुंदर स्वरूपाची दिंडी आहे. हरी पुंडलिकावृत हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. सुरी दुंबी त्राटी बेरी मृदंग किंकाटी नादन समाये नभातील पोटी विधा वैकुंठी निधा वैकुंठी उठत. श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. भगवान रामरायाच्या चरणी वंदन. सर्व ग्रंथकर्ते नाथराय गावबा काका चे चरणी वंदन. हनुमंतरायाच्या चरणी वंदन. सर्व ऑनलाईन ऑफलाईन सर्व श्रोत्यांना वंदन करून कथाभाग भगवंताचं पाणी ग्रहण झालेलं आहे. चारी भाऊ आणि चारी बहिणी एकीकडे राम लक्ष्मण म्हणजे बरेच शस्त्र घेऊन आणि एकीकडे सीता माता उर्मिला ताईसाहेब मांडवी आणि सुतकृती या चौघी बहिणी राजा जनकाच्या कन्या राजा दशरथाच्या सुपुत्रासोबत लग्न झालं. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे चाहले स्वयंवर सीतेचे चाहले स्वयंवर सीतेचे. आकाश आणि धरणी माता अंतर पाहिलं तर तसं आहे. खूप 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 दूरचं अंतर. पण इतकी एकात्मता निर्माण झाली की ते बस त्या एकात्मतेला वेगळं करण्याची ताकद कुणामध्ये नाही. तुका म्हणे मोठी परणिली मोवरी आता दिवस चारी खेळी मेरी. मुक्ती चौघाही वरांनी चार पुरुषार्थांनी चार मुक्त्या वर्णन केलेलं आहे. त्यांचं पाणी ग्रहण केलेलं आहे. आणि मग सगळीकडे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत वाजंत्र्याला इशारा असतो. वाजंत्री बहुगल बलान करणे अशा प्रकारचा इशारा. पण एकदा झालं रे झालं की मग सगळे वाजंत्री वाजवायला लागतात. तसं बेरी नावाचं वाद्य वाजू लागले, नगारे वाजू लागले. अशा प्रकारे शंकांचा आवाज सगळीकडे आनंदाला उधाण आलेला आहे. रंभा उर्वशी नाचनी नाचती जनकाच्या रंगने गंधर्व मधुर गाते गाली ओवाळणी दोही भागे. किती गोड गोड माझ्या रामरायाची कथा आहे. आणि ही कथा ज्या वेळेला तिचं वर्णन नाथराय करतात. काय वर्णन करावं. पुणे पुणे कीर्तनी हो सोनी सुनाई की प्यास बुझत न बुझाई. कितीही ऐका रामरायाचं वाङ्मय. हे वाङ्मय तुमच्या नाथांचं हे वाङ्मय त्या ठिकाणी मनाला समाधान देतच असतं. म्हणून नाचू लागलं कोण आहे. रंभा उर्वशी तिलोत्तमा आदी त्या ठिकाणी स्त्रिया नाचू लागलेल्या आहेत स्वर्गांगना. आणि गायन करण्यासाठी कोण तर गायन करण्यासाठी गंधर्वाचं गायन चाललेलं आहे. नारदांची देखील त्या ठिकाणी उडी पडलेली आहे. असं मंगलमय वातावरण या मंगल प्रसंगी निर्माण झालं. असो हे झाले पाणी ग्रहण ओरा बांधावया कंकण वशिष्ठ येऊनी आपण पुत्र परिधान सुतवे. नाथराय वर्णन करू लागले
असो, या लग्नाची कथा त्या ठिकाणी किती वर्णन करावे, बस थोडासा या ठिकाणी थांबवतो. म्हणतात काय झालं आतापर्यंत, झाले पाणी ग्रहण. माझ्या प्रभू रामचंद्राचं, लक्ष्मणजी, भरतजी, शत्रुघ्न यांचं पाणी ग्रहण झालं 84. आता पुढची क्रिया लग्नामधले काय सांगतात, ओहरा बांधा वया कंकण. या नरांना, या नवरदेवांना कंकण बांधायचं आहे, सूत्राचं दोऱ्याचं कंकण तयार करून बांधायचंय. त्यासाठी वशिष्ठ महाराज समोर आले. काय करतायत आहे का, गगन गर्भीचा सूक्ष्म तंतू तोचे अष्टदा वेडितो, तुलाभिमाने दृश्य होतो, मग तोडितो दोठाये. तसं पाहता हा जो दोरा आहे, देवाच्या हातामध्ये दोरा बांधायचा आहे. सगळं लौकिकाचार भगवान परमात्मा करतायत. नाहीतर ज्या भगवंताला काहीच करायची गरज नाही, नैष्कर्म्य असणारा परमात्मा, पण त्या परमात्म्यासाठी गगनगर्भीचा सूक्ष्म तंतू, गगनाच्या गाभारामध्ये असणारा तो सूक्ष्मत्वाचा तंतू दोरा तोडल्या गेला. आणि ज्या वेळेस वशिष्ठ सारख्या महात्म्याच्या हाताने हा दोरा तुटल्या जातो, सूक्ष्माला सुद्धा स्थूलामध्ये यावं लागतं. नाहीतर ते सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म असणारा परमात्मा, पण तोही परमात्मा आणि याला रूपाबळे करुणी खरे हरिदासी आणि याला रूपाबळे. सूक्ष्म रूपीचा असणारा तंतू त्याला स्थूलामध्ये आणण्याचं कार्य वशिष्ठ अधिक संत करत असतात. त्याने ते केलं. दोऱ्याला 8 वेळे दिले आणि 8 वेळे देऊन 2 ठिकाणी त्याचे तुकडे पाडलेले आहे. अखंड खंड केले जाणार काजोनी त्रिगुणाचे वळणार्ध श्रीनामे कांचन, अर्ध परिपूर्ण पुरुषत्वे. अखंड असणारा हा तंतू, तो दोरा तोडला. तोडल्याच्या नंतर त्याचं काय केलं, अखंडाचे खंड बनवले आणि अर्धा कंकण एक भगवंताकरता निर्माण केलेला आहे, भगवंताच्या हातात बांधण्यासाठी, आणि दुसरं जानकी मातेच्या हातामध्ये बांधण्यासाठी. असे 2 भाग तयार केलेले आहेत. फेडिले मायेचे वधुवस्त्रे श्रीराम मेघुणी अचिंद्रे, अष्टपुऱ्या पितांबरे नेसले मोहरे स्वानंदे. फेडली मायेची वधुवस्त्रे, कारण वस्त्र कोणतं फेडायचं आहे याचं वर्णन करत असताना जरी लग्नाचं वर्णन नाथराय करत असले तरी प्रत्येकाच्या पाठीमागं लागलेलं मायेचं वस्त्र आहे. आणि या मायेच्या वस्त्रामुळे काय होतं, मायेमध्ये जीव इतका अडकल्या जातो की हे कधीच न झालं हे कळत सुद्धा नाही. आणि मग असं मायेनं मलिन झालेलं हे वस्त्र, कारण मायेनं मलिन होणं याकरता साधू संतांचा आठास आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. काळ ग्रासन करण्यासाठी आलेल्या या माया मलिन वस्त्राला पण ती वस्त्र फेडले कसे, तैसे जीर्ण वस्त्र सांगिजे, मग नूतन वेणीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. त्या न्यायाने 4ही वधूंनी आपले मलिन वस्त्र मायेची टाकून दिलेले आहे. माया मळे वधू वस्त्रासी नघे शतानंद उदासे, वशिष्ठ नघे वरवस्त्राचे दोघे उदासी पुरोहिता. बर, लग्नाचं कार्य विधी पार पडण्यासाठी 2 महात्मे आहेत. एक अहिल्या पुत्र असणार शतानंद आहे वधू पक्षाकडून, आणि वर पक्षाकडून असणारे वशिष्ठ महाराज आहेत. दोघांनाही वस्त्र त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पण या मायेनं मलिन झालेल्या वस्त्राविषयी आज कोणत्या ठिकाणी बाळगतो? कारण संत संत या मायेमध्ये अडकतच नाही, या देहाच्या मायेत सुद्धा गुंतत नाही. हे का नाही? तेही उदासीन हे ज्यांचा स्वभाव आहे ते संत या दोघांनाही त्या वस्त्राकडे पाहिलेलं नाही. जावया माया म्हणे नवासाशी कलहो सगोत्रदाशी विद्रोणिया निजात्मतत्वेशी देहलोभासे भांडते. किती मजा आहे महाराज या कथेमध्ये. महाराज सांगतात इथं आमचं अलीकडे लग्न असावं आणि त्या लग्नामध्ये नवरदेव जेवायला बसावा आणि त्याचा काढलेला बूट काय करतात? वराडी नवरीकडचे लपून ठेवतात आणि मग त्या नवरदेवाकडून मागणी 5,000ची 11,000ची होत असते. हा तोपर्यंत आम्ही तुमचं बूट देणार नाही. नवरदेवाला अपमान वाटतं, मग मागितले तेवढे देतो. तसं इथं मात्र कुणाची त्या ठिकाणी कुणाच्याच मनामध्ये कशाचीच अपेक्षा नाही, देहत्वाची अपेक्षा नाही, सर्व गोष्टीच्या विरहित असणारे दोन्ही संत आहेत. भांडण असतं ते जीवाचं असतं, कारण जीवाला देव आत्मतत्वाची आवश्यकता नसते. नाहीतर साधू संत म्हटलेच नसते देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकाला घर पुसोनी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या म्हणले पण नको देव न लगे, देव न लगे, असं आम्ही देहाच्या मायेमध्ये अडकणारी आहेत. कोट्यान कोटी निज धना जनके दिदली वरदक्षिणा सौभाग्य द्रव्ये देता बाना लिंबलो ना उतरते. पूर्वीपासूनच फक्त बदल झाला ते नावामध्ये, आहे का नाही? पूर्वीपासून वराला वधूटी त्याची इच्छित आहे, त्याचं जसं ताकद आहे, आर्थिक परिस्थिती आहे, तशा प्रकारे दक्षिणा द्यायची असते. ती वरदक्षिणा किती दिली म्हणतात? कोट्यानुकोटी वरदक्षिणा, कोट्यावधी रुपयाची वरदक्षिणा दिली. पण अलीकडे त्याचं नाव आलं 2 अक्षरी शब्द हुंडा. आणि हुंड्यामुळे काय झालं? हुंड्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की चांगल्या चांगल्या मुलीला त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. पण जे मनाला दिलं जातं तिला वरदक्षिणा म्हणतात. आणि मागून मागून मोटरसायकल आणि पैसे याची मागणी केल्या जाते, त्याला म्हणायचं हुंडा. चला महाराज. जीवे जीवा पडली मिठी बाह्य पालवा बांधिली गाठी रामध्ये कोण्या दृष्टी उल्हास कोटी जानकीच्या. जीवी जीवा पडली मुक्ती, जीवा जीवाचं ऐक्य झालं. देह 2 दिसत असते, एक सीता मातेचा दिसतोय, एक रामप्रभूचा दिसतोय. पण एकात्मता एवढी निर्माण झाली की एकपणा निर्माण झाला आणि सीता मातेच्या मनामध्ये आल्हाद आहे, प्रेम उचंबळून आलेला आहे. विवाह हो मणिक निर्धारी ओरे अणावी बोल्यावरी श्रीराम वेळीला नरनारी कडे नवरी तुम्ही घ्यावी. त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. विवाह झालाय आणि विवाह झाल्याच्या नंतर लग्न अक्षता टाकल्याच्या नंतर एक विधी असतो. संन्यासाला माहित नसेल पण आपण सगळे ग्रस्ती आहोत. ब्राह्मण बुवा येतात, होम पेटवतात, त्याला सप्तपदी करायला लावतात. होम पेटवला आणि पद्धत अशी आहे की नवरदेवाने नवरी कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची, काखेला घ्यायची, 7 फेऱ्या मारायच्या. भगवान परमात्मा लाजू लागला. लाजू लागल्याच्या नंतर मग मात्र सगळेजण विनंती करू लागले, लाजता काय? घ्या घ्या, कडेवर घ्या, अशी विनवणी चाललेली आहे. असे आले रघुनाथाशी विपरीत विधी लौकिकाशी वशिष्ठ म्हणे श्रीरामाशी वृद्धचाराशी प्रतिपाळी. भगवान परमात्मा म्हणू लागले काय? जगाची रीत वेगळी आहे, तऱ्हा वेगळी आहे. जगाच्या रीतीमध्ये जर अडकून बसलं ना
आत्माने थोडं लागतं. हे ते लेकरू आहे. हा? सीतामाता, ह्या सीतामातेचं वय त्या ठिकाणी 18 वर्षाच्या सीतामाता आहे. कारण ज्या वेळेला लग्न झालं की लगेच वनवास होता. त्यावेळेस वर्णन करत असताना नाथराय म्हणतात, वना निघता श्रीरामचंद्रा 27 वर्षाच्या वसरा, माझे वय वर्ष 18 वशिष्ठ द्वारा ऐकिले. राम प्रभूचं वय 27 वर्षाचं आहे. 18 वर्षाच्या सीतामाता आहे. 9 वर्षाचं अंतर दोन्हीमध्ये आहे. आणि मग अशा सीतामातेला मी कडेवर कस काय घेऊ? वशिष्ठ महाराज म्हणजे देवा, तुम्ही जर नाही घेतलं तर ही रूढी आलेली आहे, परंपरा आहे, ते बंद पडेल. चला. स्वे श्रीराम विचारे माझे प्रकृती मज माझा रे, ना घेता बैसली कडे वरे, मद होणे दुरी होणे भगवंत म्हणले विचारायचंच कशाला आता, कारण माझी प्रकृती माझं माझा, मी पुरुष आहे, ती प्रकृती आहे. कडेवर घ्यायला काय लाजायचं? फक्त डोक्यावर घ्यायची नाही. आणि ती डोक्यावर न घेता सुद्धा बसत असते, आहे का नाही? मान्य करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी का म्हणले परमात्मा की हिला घ्यायचं काम नाही. घेतलं भगवंत विचारा. न बैसविता बैसली कडिये, जीवे भावे मदे पडिये, नाव रूपाते मद मडिये, उगुनी गुडिये नांदे. मी हिला किती डावण्याचा प्रयत्न केला तर ती माझ्यावर वेगळी होणार आहे का? नाही होणार. न घेता बैसे कडी माझ्या कडेवरती बसणार आहे आणि बसून त्या ठिकाणी माझी सेवा करणार आहे. म्हणून दूर लोटण्यामध्ये अर्थ नाही आणि लौकिकाला लाजायचं नाही. हे माझे शोभे रूपवंती, माझे निशे नित्य स्थिती, माझे निशे गमना गती, लाजू किती लौकिका. लाजायचंच कशाला? कारण ही कोण आहे? माझ्यामुळे रूपवंत आहे. कारण जगात त्याच्यासारखं रूप नाही. आणि असा परमात्मा रूपवंत असणारा तो राम प्रभू, तो परमात्मा म्हणू लागला आता माझ्यामुळे जरी सर्व काही असेल, माझ्यापासून वेगळी होत नसेल, माझ्यामुळे हिची नित्य स्थिती गती असेल, तर हिला कडेवर घेतो. भगवंत म्हणले इसे न लाविता हात, नोरी उचली रघुनाथ लिप्तपणे घेऊन येत, तिने विस्मित ऋषी समूह. भगवंताचा नवलाव कळत नाही. किती नवल सांगावं त्या परमात्म्याचं. तिशी न लाविता हातच लावला नाही. आपोआप सीतामाता भगवंताच्या कडेवर बसल्या. कारण होमाभोवती फेरे मारायचे, अग्नीला साक्षी ठेवून सप्तजन्म मुक्ती, सलोकता, समिक्ता, स्वरूपता आणि सायुज्यता, या चारी मुक्ती 4 पुरुषार्थां कशा कडेवर घेतल्या याची इत्यंभूत माहिती सांगत आहे. सायुज्यता सीता सती तिसी उतली, रघुपती उर्मिला स्वरूपता शोभती, उतलेली प्रीती स्वामित्रे. रामासारखा धर्म त्या ठिकाणी दुसरा कोणता नाही. आणि म्हणून रामरूप धर्माने काय केलेला धर्म या पुरुषार्थाने आपली सायुज्य आपल्या गडेवर घेतले. लक्ष्मण जे आहेत, लक्ष्मणाने त्या ठिकाणी कामावर विजय मिळवलेला आहे. असे कामावर अर्थावर विजय मिळवलेले
लक्ष्मणजी यांनी काय केलं तर उर्मिलेला आपल्या कडेवर घेतलं, स्वरूपता नावाची मुक्ती कडेवर घेतली. मांडवी स्वये समीपता भरते उचलिली तत्वता कृतकीर्ती सलोकता होय उचलिता शत्रुघ्ना. भरतांनी काय केलं? समीपता, देवाची समीपता त्या ठिकाणी साधणं हे गरजेचं असतं, आहे का नाही? म्हणून ते वैकुंठ भुवने केली ही देवाची समीपता आहे. आणि म्हणून मांडवी नावाची जी मुक्ती आहे ती मुक्ती भरतीनं आपल्या काखेच्या ठिकाणी घेतली आणि ओहऱ्यावर शोभून दिसू लागले. यो हरे आली वेदिके प्रतिम शतानंदे विधी वेदोक्ती केली विवाह होम समाप्ती द्विजा देती धनधान्य. म्हणजे सर्वच्या सर्व चारही पुरुषार्थाने चारही मुक्त्या त्या ठिकाणी वर्णन केल्या, त्यांना कडेवर घेतलं, होम विधी पूर्ण झाला. आणि मग शतानंद महाराजांनी काय केलेलं आहे, होम समाप्ती झाल्याच्या नंतर द्विजवर जी आलेली अकिंचन आहे या अकिंचनाला दान धर्म करण्यासाठी धन असेल, धान्य असेल, धेनू असेल, नाना प्रकारचं दान दिलेलं आहे. जनके केला रुक्रम ते करावा चतुर्थ होम चारी दिवस संभ्रम सोळा परम करावा. जनक महाराजांनी काय केलेलं आहे, मग हे विधी आटोपल्याच्या नंतर जनकीच्या मनामध्ये एक विचार होता, पूर्वीची जुन्या काळातली लग्न, जुन्या काळातलं लग्न म्हणजे वनडे लग्न नव्हतं. सकाळी धामधूम, दुपारी धामधूम, संध्याकाळी सामसूम, आजची लग्न अशा प्रकारचं लग्न नाही. जुन्या काळामध्ये सुपारीचा कार्यक्रम वेगळाच, वरताचा कार्यक्रम वेगळाच, पुन्हा लग्न झाल्याच्या नंतर वरातीचा कार्यक्रम वेगळाच. सगळ्या गोष्टी म्हणजे 15 दिवसाची हळद महाराज म्हणतात. अशा हा सोहळा 4 दिवस वाढवायचा जनकांच्या मनामध्ये आला. धेंडाराच वावाय ते पावया जनार्थभूत वचन माने रघुनाथ भविष्यार्थ जाणोने. महाराज जुन्या प्रथा खूप चांगल्या होत्या. आजही धेंडा त्या ठिकाणी नाचवणं ही प्रथा आहेच. अलीकडे नाव बदललं परण्या, आहे का नाही? हा, मग धेंडा नाचवणं म्हणजे काय करायचं, लग्न झाल्याच्या नंतर नवरी आणि नवरदेव यांना खांद्यावर घ्यायचं आणि नवरदेवाचा जो मंडप आहे, नवरीचा जो मंडप आहे, या नवरीच्या मंडप, कारण लग्न पूर्वीच्या काळामध्ये कन्यादान हे विशेष होतं. अलीकडच्या काळात लग्न मुलाच्या घरी सुद्धा व्हायला लागली, पण जुना काळ होता लग्न हे मुलीच्याच घरी व्हायचं आणि मंडप टाकलेलं नवरीचा असायचा. त्या नवरीच्या मंडपामध्ये नवरीकडल्यांनी मुलाला आणि मुलीला खांद्यावर घ्यायचं, त्यांना खांद्यावर घेऊन त्या मंडपामध्ये नाचायचं, लोकांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम होते. याचं नाव धेंडा. आता धेंडा नाही, आता बाटली प्या, बाटली पिऊन दंगा आणि मस्ती, धिंगाणा, भांडणं अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. म्हणून धेंडा नाचवण्याचं ज्या वेळेला मनोगत व्यक्त केलं त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणले, मला हे नकोय, मला पुढेही बहुत करणे आहे. धनुर्भंगाचा अनुक्रम क्रोध पावेल परशुराम दारुण होईल संग्राम अति दुर्गम दुर्धर. परमात्म्याला न सांगता तुम्हा कळो येते अंतर. सांगायची गरज नाही पुढं काय होणार आहे, भविष्याच्या गर्भात चढलेला आहे हे सांगायची आवश्यकता नाही. मुंगी के पाव में ही घुंगरू बसता है, कोई अल्लाह सुनता है. त्याला सगळं काही कळतंय आणि म्हणून पुढं आता भार्गव परशुरामाचा आपल्यावर युद्ध करण्याची वेळ येणार आहे. म्हणून जर सासरवाडीत युद्ध करायची वेळ आली तर नको वा. म्हणून परमात्मा म्हणतात पुढं मला जायचंय.
जमदाग्नीचा क्रोधानळ परशुरामाचा क्रोध प्रबळ उभय क्रोधे भार्गवा सबळ नगरी तत्काळ जाळीला जमदग्नीचा क्रोध आहे, वडिलांचा त्या परशुरामाचा क्रोध आहे आणि या क्रोधामध्ये काय होईल तर सर्व नायनाट होईल. यापेक्षा निघालेलं बरं प्रभू म्हणतात. प्रजा पीडिती समजते श्रीरामाचे मनोगत वशिष्ठ जाणे चंबुत आणि कर्गत रामाचे. लागले या ठिकाणी जर आपण आता प्रजा याच ठिकाणी थांबलो तर या युद्धामध्ये प्रजेला त्रास होईल. यापेक्षा इथून निघणे हे उचित आहे. वराडा होणे अधिक पुढे काय आहे अनेकाने अविदेशी जाता आवश्यक जाणे एकाएक वनवासा. ह्या सर्व काही करण्यापेक्षा इथून गेल्याबरोबर पुढे वनवासाला जायचं हे महत्करी आहे माझ्यासाठी. येथे झाले पाणीग्रहण लंकेशी मारल्या रावण देश तेथे वादे होईल लग्न थोडा संपूर्ण युद्धाचा. सीतेचं लग्न झालं पण मला वाटत नाही माझं लग्न झालं नाही. माझं लग्नच नाही झालं. ज्या दिवशी माझ्या मानानं रावणाचं शिसाळ उडवलं जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं माझ्या गळ्यामध्ये माळ पडली आणि ते करण्यासाठी मला घाई आहे. तेथे नाचेल रणधेंडा वाढणे राक्षस मुंडा पडतील ती उदंडा बाण प्रचंड समवेत. त्या ठिकाणी नाचणार आहे रणमध्ये मोठमोठं त्या ठिकाणी राम आणि रावणाचं युद्ध जे लोकांच्या डोळ्याचं पारण फेडणारा होणार आहे ना तोच खरा रणधेंडा नाचवायचा आहे. जानकी विवाती सोळा सोडणे आता देवांची बंदीशाळा तोडणे ग्रहांचे श्रृंखला तो आगळा उत्साह. देवांची बांधवडी सोडायची नवग्रहाची पेढी तोडायची. चला श्रीरामाच्या आणि भावाची वशिष्ठे जाणून या सर्वाशी तेने सांगितले जनकाशी एकी ओराशी ओळवी. श्रीरामाच्या निज भावाशी भगवान परमात्म्याचा जो भाव आहे तो भाव त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न तो भाव भगवंताला भावच पाहिजे आणि त्याकरिता जनक सर्वांनी भगवंताचा भाव जाणला निपुणी कार्यासाठी सज्ज झाले. श्रीराम वेगा प्रकृत वचन ब्रह्मलिखित जनके मानो निरीक्षित हर्षयुक्त बोळवे. भगवान परमात्मा काही साधारण माणूस नाही तो पुरुषोत्तम आहे म्हणून याचं वचन सुद्धा वेदाप्रमाणे वेद वाक्य आहे. म्हणून आता त्याची जर इच्छा असेल तर बोलवण करावी ना. वधूवराशी अन्नने दिव्यालंकार भूषणे नाना परींची आभरणे बहु स्वर्ण गजपृष्टी. काय द्यायचं अंधन वस्तू द्यायच्या अंधन वस्तू द्यायच्यात मग काय करायचं हत्तीवर आपल्याकडून आपल्या राज्यातून जे काही द्यायचं असेल हत्तीवर मोठमोठ्या गोण्या भरल्या पोते भरले आणि ते अयोध्येकडे काढायला लागलेले आहे. अति सूक्ष्मे रोमांबरे पाठावो पितांबरे अते मोलाची नाना कारे वस्त्रे विचित्रे दिदली. अलीकडच्या काळामध्ये पैठणी आली पैठणी रोखडीचे वस्त्र आले शालू आला पण जुन्या काळामध्ये सुद्धा आपल्या भारताचं रेशीम प्रसिद्ध होतं. अतिशय रेशमी वस्त्र मुलायम वस्त्र हत्तीच्या पाठीवर भरले आणि ती सगळी उंची उंची वस्त्र मुक्ता फळांच्या झालरी दिलेल्या रथांच्या हरी गदगरती दळभारी अलंकारे डुलते. उंची उंची असणाऱ्या त्या झालरी त्या गुंफीत केलेल्या रत्नालंकारी मनोहारावेत दिदले अशिवार पदक कंठादाशी अपार हार शोभती. गळ्यातले हार असतील गळसऱ्या असतील सर्व काही नाना प्रकारचे दागिने आहेत हातातले अंगठ्या असतील हातकंकण असतील सर्व
प्रकारची ती दागिने भरली आणि काढून जनकाशी अतिउला सेवा करा भया श्रीरामा समुकोट कुंडले दास दिले भुवस विश्वासी जनकाला अति उल्हास होता भगवान परमात्म्याची सेवा करण्याचा आणि उल्हासानं मग सेवेसाठी जे काही लागतंय ते सर्व समर्पित तुम्ही बोले या की तुम्ही बोले भावचनानन्य भावे आम्ही शरण जीव श्रीरामाशी दिला अंदन बाह्य आवरण कोण पाड अनन्य भावानं सुमेधा माता शरण झाल्या शरण गेल्या भगवंताला आणि शरण जाऊन आपल्याकडचे जे सर्व त्या ठिकाणी अलंकार आहेत ते अर्पण केले जनक भोरे हर्षक्त देह वित जीवित गेले रामार्पण समस्त केले रामार्पण समस्त दान निश्चित सुमेधे देवाला काय अर्पण करावं काय आनंद द्यावा तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण ऐशी दोघे अतिउल्लासी अंगणे देवोनी ओरासी जनक बोळवीत रामासी बहु मार्गाशी सोयाला सर्व काही दान दिला आणि दान देऊन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे वळवण करत 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 नगरीच्या बाहेर आले पुंडलिक वरदारी ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय.